नमस्कार, मी करिश्मा। एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात एलव्ही न्यूज। खांडेकर बंधूंचा दिवाळी बोनस, गोरगरिबांच्या चेहऱ्यावर आनंदाची साय। दिवाळीच्या मंगलमय सणानिमित्त सांगली जिल्ह्यातील ढालगाव तालुका कवठेमहांकाळ येथील भाजपा सांगली जिल्हा चिटणीस सुभाष शेठ खांडेकर व प्रसिद्ध उद्योगपती संभाजी शेठ खांडेकर यांनी अनमोल भेट देऊन गोरगरिबांच्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे। गोरगरिबांना दिवाळी बोनस आणि जीवनोपयोगी किराणा किट वाटप करण्यात आलं। ढालगाव येथील एक अभ्यासू नेते म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसिद्ध उद्योगपती संभाजी शेठ खांडेकर यांच्या कर्तृत्वाने व दातृत्वाने या भागाला खंबीर असं नेतृत्व करणारा नेता लाभला, असे उद्गार ढालगावमधील गोरगरीब जनतेने बोलताना व्यक्त केले। कोरोनाच्या महामारीत गोरगरीब जनतेच्या पाठीशी वडील बंधू सारखा हा नेता आपल्या सोबत राहिला, यामुळे कोरोनावरही आपण मात केली। संभाजी शेठ खांडेकर यांच्यासारखा नेता खरं तर गावोगावी लाभला पाहिजे। घेण्यासाठी अनेक असतात, देणाऱ्यांचे दातृत्व आमच्यासारख्या नव्या पिढीला प्रेरणादायी आहे। आज त्यांनी आपल्या मित्र परिवाराच्या दिवाळी सणात देखील दातृत्व रूपातून सहकार्य केल्याची चर्चा ढालगाव गटात सुरू आहे। यावेळी एक मात्र नक्की उपस्थितांना दिसून आलं की दिव्यांचा प्रकाश तर सगळीकडे होता, पण त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं आनंदाचं तेज हीच खरी दिवाळी होती। त्या हास्याने मन उजाळलं आणि जाणवलं दिवाळी फक्त दिव्यांची नाही, ती माणुसकीच्या प्रकाशाचीही आहे। यावेळी बोलताना भाजपा चिटणीस सुभाष शेठ खांडेकर म्हणाले की प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धीचा प्रकाश नांदो, हीच अंतःकरणातून निघालेली प्रार्थना। दिवाळी म्हणजे केवळ सण नव्हे, हृदयाला स्पर्शून जाणारी माणुसकीची अनुभूती आहे। आम्ही तुमच्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहे व राहीन। यावेळी बोलताना संभाजी शेठ म्हणाले की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी पालावर दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवली आहे। खरंच ज्यांना कोणी नाही अशा गरजू, वंचित आणि निराधार लोकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा एकमेव नेता आहे। जमिनीशी नाळ असलेला, लोकांच्या भावनात जाणणारा आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणारा नेता म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब। राज्यात अनेक नेते आहेत, पण असा माणुसकीने ओतप्रोत भरलेला नेता पुन्हा होणे कठीणच। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनंतर लोकांच्या मनात एवढं स्थान मिळवणारा नेता म्हणजे फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकर। यावेळी उपस्थित संभाजी खांडेकर, युवा नेते अजित कोळेकर, काकासो घागरे, वरिष्ठ शिक्षक YB कोळेकर सर, वसंत गुरुजी, पैलवान शुभम कोळेकर, प्रवीण राऊत, आकाश ढोबले, मार्तंड दुधाळ, दुधेभावी इत्यादी व ढालगाव परिसरातील जनता व गोरगरीब मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे। त्यांचे दानशूर बंधू सुभाष शेठ खांडेकर, YB सर या ठिकाणी, संभाजी हे सर्वजण या ठिकाणी हजर झाले। त्याचं कारण असं आहे, कालच्या दसरा मेळाव्यामध्ये गोपीचंद पडळकर साहेबांनी दिवाळी साजरी करताना एक दिवा गरिबाच्या घरी लावा आणि गरिबांना दिवाळी भेट द्या। त्याचबरोबर आमचे नेते आज दिवाळीच्या दिवशी आटपाडी तालुक्यामध्ये जे गोरगरीब पालामध्ये राहतात, जे 18-12 बलुतदार वगैरे असे जे आहेत, त्यांची परिस्थिती नाही, अशांसाठी आज दिवसभर लक्ष्मीपूजना दिवशी आटपाडी भागामध्ये ते गोरगरिबांना दिवाळी फराळ वाटप करत आहेत। त्यांचाच हा उपक्रम आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही आमच्या ढालगाव भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी लोक अशा प्रकारे पालामध्ये राहिलेले आहेत, गोरगरीब आहेत, त्यांची दिवाळी साजरी होत नाही, अशा लोकांना मदत म्हणून आमचे नेते संभाजी खांडेकर यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे। आज आम्ही बिरोबाच्या बनामध्ये आज वाटप करतो आहे। आता भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे प्रत्येक गावामध्ये कुठं पाला मारले आहेत, पालात राहत आहेत, त्याची दिवाळी साजरी होत नाही, अशी दिवाळी करण्यासाठी आम्ही ढालगाव भागामध्ये परिसरामध्ये आम्ही सगळीकडे भेट जाणार आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज। मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे।